खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जाऊया। गुन्हे काँग्रेसवर दाखल झाले असतात, म्हणजे एबीव्हीपीच्या गुंडांवर दाखल झाले नसते। मुळात एबीव्हीपी गुंडगिरी करते हीच मोठी गोष्ट आहे। त्यांना हे बळ कुठून आले माहीत नाही। बघा, राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत, या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, या देशाचे ते नेते आहेत। जरी एबीव्हीपीला ते मान्य नसलं किंवा मोदी शहा मानत नसले तरी भविष्यामध्ये पार्लमेंटला राहुल गांधींच्या समोरच विरोधी पक्षामध्ये ह्या लोकांना बसावं लागणार। हे त्यांनी आता मानसिक तयारी केली पाहिजे। राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम आहे मी पाहत होतो पुण्यात, पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत। देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत। राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा। पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी। याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल। घाबरलेलं सरकार आहे। मोदी आणि शहांचे चेहरे बघा, चेहरे बघा, दोघांचे काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत त्यांचे। हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना। कालसुद्धा राहुल गांधीने संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन जो ठिय्या मांडला आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, FIR दाखल करायला लावली आणि सरकार झुकलं। त्याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठं शौर्य गाजवत आहेत, पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी करू इच्छितात। ही त्यांना लागलेली अखेरची घरघर आहे। ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल, हे मी तुम्हाला आता सांगतो। हा बोला। याच वेळी भाजपकडून वंदे मातरम गाण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पूर्ण वंदे मातरम युवा की आवाज म्हणून कार्यक्रम। युवा की आवाज म्हणून। मग युवा की आवाज म्हणजे काय असतं? हे वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज, बाकी काय ना, बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाही आहे का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध। ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये, या मताचा मी आहे। वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं, त्यानंतर आणि आधी ज्या काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली, ती भाजपला मान्य का नसावीत? त्यांना ती मान्य असायला पाहिजे, कारण यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही। यांनी कधी वंदे मातरमची गर्जना केली नाही। जे वंदे मातरम करत फासावर गेले त्यांचा ह्यांचा काही संबंध नाही आणि आता हे नसती उठाठेव करतायत। या देशामध्ये कोणीही वंदे मातरमला विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या। जंतर मंतरवर मुलं वंदे मातरम गात असताना त्यांच्यावरती पोलिसांनी लाठी हल्ला केला, हे फक्त ब्रिटिश काळामध्ये होत होतं। जंतर मंतरवर मुलींचे घोळके वंदे मातरम गात होते आणि पोलिसांनी येऊन त्यांना लाठ्या मारल्या, त्यांच्यावर पॅलेट गन चालवल्या आणि हे आता पुण्यामध्ये वंदे मातरम गात आहे।
यांच्या बापदाद्यांचा एक तरी कोणी वंदे मातरम गात फासावर गेलाय का? कशालाही ढोंग करताय. राहुल पुण्यात येत आहेत, राहुल गांधी पुण्यात येत आहेत, तुम्ही स्वागत नाही करणार का? कारण तुमच्या मित्रपक्षातल्या आमदारांनी त्यांच्या स्वागताचे शहरात बॅनर लावले, त्याची चर्चा सध्या सुरू आहे रोहित पवारांनी. बघा, रोहित पवारांनी बॅनर जरी लावले असले तरी राहुल गांधी केलेला आहे. संजय राऊत पुण्यातून बोलत होते आणि वंदे मातरमवरून काँग्रेसवर जी टीका केली जाते त्या संदर्भात संजय राऊतांनी भाजपला सवाल उपस्थित केलाय. वंदे मातरमचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. प्रत्येक पक्षावर संकट आहे या लोकांनी आणलेलं आहे. आणि हा अल्प पवार फॅमिली सातत्याने मोदींना का भेटायला पुढच्या महिन्यात बारामतीत हो. येतात. कोण पवार येत आहेत? मोदी येतात. पवारांनी दिल्लीत पण तुम्ही बघितलं सगळं ते. मी काय 2 नगरीवर चाललंय की काय? दादा काय पक्ष भाजपला सोडणार होते? तुम्ही आता जे काही म्हणता काय शेवटच्या भाजपला सोडणार होते. नाही, त्यांची ही मानसिकता होती का इथे काय खरं नाही, ही काय आपली विचारधारा नाही. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक महाराष्ट्राचं नुकसान करतायत, आपल्या राजकारणाचं नुकसान करतायत, त्या विचारामध्ये ते होते की आपल्याला परत मागे फिरलं पाहिजे. हे 100% सत्य आहे. हे त्यांच्या जवळच्या लोकांनाही माहिती आहे. दादा हा स्वाभिमानी माणूस होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नाईलाज म्हणून त्यांना जावं लागलं. ज्या पद्धतीचे दबाव BJPकडून निर्माण केले जातात नेत्यांवर, त्या एका नाईलाजापोटी दादा गेले. नाहीतर दादांनी शरद पवार साहेबांशी कधीच अशा प्रकारचा विश्वासघात केला नसता, हे माझं मत आहे. साहेब, गोगावलेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केले की आई वडिलांनी जन्म दिला म्हणून मी पालकमंत्री झालो आणि बाळासाहेबांनी उमेदवारी दिली म्हणून मी आज पालकमंत्री झालो. आई वडिलांचे आणि बाळासाहेबांचे आभार मानले गोगावलेंनी. मग त्याने का उपकार केले का? उपकार, ते जर उपकार असतील तर सांगा हो उपकारच केले मी त्यांचं नाव घेऊन. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज जी तुमची पिलावळ दिसते आहे सत्तेची दिसलीच नसती ना. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर बसला. जर केंद्रामध्ये पुन्हा एकदा अधिवेशन झाल्यानंतर भाजपकडनं डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांची जुळवाजुळव केली जाऊ शकते. कठीण आहे, कठीण आहे. चला, थँक्यू. कठीण आहे. करून टाकू. आणि एक भाजप आमदारांचं एक वक्तव्य आहे महेश रागे. अरे जाऊ दे ना. सर हिंदी एबीवीपी और एबीपी कार्यकर्ते जो है कल आमने सामने मिले पुन्हा मी पुन्हा काय रात काय कल रात को राहुल गांधी जी पुणे में आ रहे हैं. राहुल गांधी जी पुणे में आ रहे हैं छात्रों की गूंज प्रोग्राम के अंदर, और हजारों की संख्या में स्टूडेंट्स, खास करके बच्चियाँ, उस प्रोग्राम में शिरकत लेंगी. राहुल जी के साथ डायलॉग होगा. पुणे एक ऐसा शहर है, यहाँ से स्वतंत्रता की चिंगारी भी देश में गई. लोकमान्य तिलक हो या बड़े बड़े नेता हो, यहाँ छात्रों की गूंज उठेगी वो पूरे देश में जाएगी. और इस वजह से भारतीय जनता पार्टी डर गई है और गुंडागर्दी पर उतर आई है. राहुल गांधी देश के नेता प्रतिपक्ष है लोकसभा में.